समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्यासारख्या भावी भक्तांच्या चरणाचाला या ठिकाणी अखंड वसूप्रमाणे आणि सालाबाद प्रमाणे चालत आहे. चालवणारा एक निराळ आहे, चालवणारा निराळ आहे. कारण बाबाच्या सुरुवातलाच म्हटलेलं आहे, ब्रह्मांड नायका तुझं नमो सदा सर्वथा, हे तुझवरी कृपा नाथा कोण जाणे. ब्रह्मांड नायक म्हटलेला आहे संतांना. या जगाचा निर्माता जरी परमेश्वर असलाय तरी या जगाची चालकाची चिंतना ही संतांच्या हातामध्ये आहे. या जगाला कोटपर्यंत ठेवायचं, कसं ठेवायचं, कसं चालवायचं आणि कोण्या क्रियेतून कुठं पाडवायचं ही क्रिया संतांकडे आहे. म्हणून ब्रह्मांडमध्ये 6 शास्त्र 18 पुराण जरी शोधून काढले तरी एकच सिद्धांत सापडे, शरण जावे तया संता, जेने जीवनाची मोक्षक्रांता, सहजपणे दिली हाता अखंड सुखा निर्वारिले. काय महाराज सांगतात हो, शरण जावे तया सुखा. असं नाही सांगितलं शरण जावे तया देवा, जेणे अवताराची मिळवली काया, मी तर पुण्याची तीच व्हावया. देव अवताराला येतो आणि जातो म्हणजे कायम सिद्धता आहे का? संताला संत संपले का? संत संपले का? जे पटत नाही ते करून दाखवणारे संत, जे घडत नाही ते घडून दाखवणारे संत, जे जगात कार्य चालत असतील ते संतांच्या कृपेने. असा संतांचा अधिकार या जगावर काय आहे, या जीवावर संतांचा अधिकार काय आहे, हे फार महत्वाचं आहे बाबा, फार महत्वाचं आहे. कारण देवाच्या भक्तीमध्ये एका जन्माची सहायता करता येते, एका जन्माची करू शकते. अनंत ब्रह्मांडीशा वर प्राप्त येता केलेची अर्जुनाची प्रति अर्जुनता, काय तुझी रे सामिर्थता, प्रतिकूळ त्याचे का पवित्र, ज्याची वंदनीय केले मात्र, ऐशी असे सामर्थ्य तुझी कित, कोण वंदी तुझं लागुनी. पण संतांचं माहित आहे काय, सप्तवंदी बंदीचा नाश, सकळ स्कंत करती सहज, हे सामर्थ्य श्री गजाननाच, ओढवले ते घी अवधारा. किती आहे हो गजाननाला, किती संतांची जर्नीता केवढी मोठी आहे. संताला काऊन भेटतात हो लोक, का भेटतात दाखवा ना, का भेटतात का, काय करते, कोणाच्या घरी आले, कोणाच्या दारी गेले, कोणाला काही सांगितलं, पण भेटतात का, का भेटतात, काय संताजवळ गेल्यानंतरही त्याने भेटतात, गेल्यानंतरही त्याने भेटतात. नाही बाबा बुड्याच्या वाटीने जाते ना, का नाही, काय भीती आहे याची. माहीत आहे ब्रह्मांडाचा धनी आहे. कारण ही सृष्टी निर्माण होत असताना स्वयं शिवानं जरी आपल्या श्रीमतीमध्ये निर्माणामध्ये ही सृष्टीचा आरंभ केलाय आणि ही सृष्टी एवढी मोठी निर्माण केली पंचमहाभूतामध्ये. पण या पंचमहाभूतावर अधिकार चालवणारे संत आहेत बाबा, संत आहे. म्हणजे हा पंचमहाभूताचा बनलेला आहे म्हणून याच्या अधिकार, याच्यावरही अधिकार संताचा आहे. ते करविती तैसाच करविन, बोलविती तैसाच बोलविन, नवे पदरीचे दान पोटवरे, कोठून चालणार आहे. पत्रीचं काही नाही, ते बोलवतील तेच बोलणे, ते सांगतील तेच करणे, ते म्हणतील तेच खाणे आणि ते म्हणतील तेच येणे, ते म्हणतील तेच येणे. केवढं मोठं भाग्य आहे. भाग्य सांगू का, भाग्य सांगू, ओ वारावे भाग्य अया वारकऱ्यांचे, अखंड दर्शनाचे चिन्ह लाभे. एवढी मोठी गोष्ट. तुमच्यासारख्या गजानन महाराजच्या वारकऱ्यांचं दर्शन झालंय, अखंड धर्माचा चिन्ह निवडून जातो बाबा, अखंड धर्माचा चिन्ह निवडून जातोय. किती महान भाग्याचे, भाग्याचे की तुमची पावलं या हरीच्या आलेला. तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात, होय होय वारकरी, वार वार सांगतात, होय होय 2 वेळ शब्द वापरतात. जिथं एकाच कारणाचे शब्द 2 वेळ येत असतील तिथं एक शब्द सूचक असतो आणि एक शब्द उपदेश असतो. दोन्ही अर्थ एका कृतीमध्ये असतात. त्याचप्रमाणे तुकोबाराने होय होय वारकरी का म्हटलं, वारकरी नाही तर वारे आता आपल्या चालूच आहे. हा जन्म झाला की तो जन्म, तो जन्म झाला की तो जन्म. पण कोण्या जन्मात सुखाची राहटी देखील का, किती वेळा येशी जाशी, किती वेळा येशी येऊन करशील काय. म्हणून मानव नरदेहाची सार्थकता ज्याच्यामध्ये आहे की ज्याने एवढ्या मोठ्या नरदेहाला आपल्याला दिले, त्याने एवढा मोठा नरदेह देऊ त्या पवित्र क्रियेसाठी पावन केलंय, तेवढी मोठी आहे.
संत सेवेत काय? संत सेवेत पहिला उडाचा हे मनाची कृतता. कधीच मनामध्ये काही राहत नाही. मन कशानं साफ होत नाही? कारण संतांच्या सेवेमध्ये अंदरून साफ होते. जगाच्या लौकिकतेमध्ये बाहेर अंगाने वाढतो माणूस. बाहेर अंगाने वाढलेला माणूस कधी टिकत नाही. इंद्राचं राज्य केवढं मोठं असलं तर एक दिवस पैदलच चालणे, अंगाने भदच पाळणे. इंद्रा पडली भदे, चंद्र झाला काळा. काय समजते? म्हणून बाहेरच्या वैभवाला काय बघता? अंतरीय वैभव बघा. अंतरीय वैभव तया नारदाचे शतछंद सदा त्रिलोकलाचे अखंड भक्तीचे स्वरूपी नांदतसे. अखंड भक्तीच्या स्वरूपावर नांदणारे संत आहे. म्हणून संत सांगतात बाबा जीवनामध्ये आलाय ना तरी झडझडूनी वहिला रीग, तू या भक्तिपंथा लाग. येणे पाविती अव्यंग निजधाम माझे पही. बाबा रे वारंवार आलाय, एवढी मधून आलाय, पाटील तेवढे त्रास सहन करत आलाय. पण एक करणार मानवाची नरद्या मिळाला नाही. या नरद्याचं एकच स्वार्थ काय? लेनची लक्ष एवढी मधून संसार संपवला तरी चालते. खाणे पिणे भोगणे चालतेच आहे, चालू द्या. काय मोठा नवीन विषय केला नाही केला तरी तो होत आहे. वेळ झाली म्हणजे जेवण आहे, संध्याकाळ झाली म्हणजे झोप आहे. ते कुठून आणली काय? कोणी म्हणे मी काही लोक बोलतात आम्ही की काहीच नाही, सर्व सोडलं. जेवण सोडलंय का? झोप सोडली काय? बाहेर जाणं सोडलंय का? काय सोडलंय? याला वैराग्य म्हणतात का? याला वैराग्य नाहीत म्हणत जीवनामध्ये. नवे सम सोडिले दयाची न हाती अंतर बाहेरंगाची. मी एकनाशी तुझशी समर्पिन. मी एकटाच आहे, तू माझाच आहेस, मी तुझ्यातच जीवन मिसळतो. तू आणि मी झाली दोन्हीची एकची राही. आता कोण उरलं? कोण उरलंय? दाखवा ना तुम्ही कोण उरलंय? बाबांना कोण होतं? बाबांना सांगितलं का कुठे? सांगितलं का कुठे? दाखवा ना. या गावात आल्याच्या कुठे काही आहे काय? काय पकडले तव चरणी पंकटला नाच्या सदनी. सहज स्थिती देऊनी योगी महान तू. दया योगे ब्रह्मांड नाचिले भक्तिपंथाची लाविले वराळाची केले पंढरीची नगरी. या एवढ्या मोठ्या वराळ नगरीला पंढरपूर केलंय. आज गजानन महाराज संस्थांना सध्या या वरामध्ये काय प्रमार्थ आहे हा कळला नसता. जागोजागी प्रमार्थ जागृत केला. संत जीवनभर असेपर्यंत ही प्रमार्थ करता, जगाला सत्मार्गाला लावता, गेल्यानंतर ही सत्मार्गाला लावता. ही क्रिया कष्टाची असते. संत कसे करतात हे कधीच पाहू नये. गजानन बाबा कसे करतात असं पाहायचं तर तुम्हाला आपल्याला जमणार नाही. ते कपडे काढून फिरत दिले कोणी म्हणे ना. तुम्ही एखाद्या गर्दीत जरी दर्शले तुम्हाला पोलीस टोले लावून बाजूला काढतात ना. मग संतात कसे वागतात हे लोक पाहू. ते कशासाठी आहे आणि काय करतात एवढं पहा. जगाला काय उद्देश देतात हे पहा. आपलं नेमकं इथंच सुटते. नेमकं इथंच सुटते. म्हणून कधीही करत असता संत सेवा ही जगात सर्वात मोठी आहे. संत सेवेने सर्वांचं प्रतिष्ठान आहे आणि जीवाला जीवात्माची शक्ती ही संत सेवेला. संत सेवे व्यतिरिक्त दुसरं जगात मोठं साधन नाही. बाकीचं नाही तुम्हाला सांगितलं वारंवारी किती जरी होत आले तरी एकाच वेळेस सांगा ना अशी सुखाची राहटी कुठं लागली का? दाखवा ना. खूप प्रपंच आहेत, वाटील तेवढ्या प्रॉपर्टी आहे, खूप आहेत ना, खूप आहे. बरं खाऊन रोज काय खाणार? करून रोज काय करणार? एक दिवस प्रपंचाचा वीट येणार. अशी जगात वस्तू कोणती आहे की ही प्राप्त झाली असता इथं भेट येत नाही? जगात अशी वस्तू कोणती आहे की ही प्राप्त झाली असता इथं भेट येत नाही? जगातल्या सर्व वस्तूचा वीट येते. म्हणून जे घे लौकिक अर्थ आहे. जोपर्यंत जे घे सत्य वाटते तोपर्यंतच जीवनामध्ये अज्ञान आहे. जगाला सत्य मानले जाते तोपर्यंतच अज्ञान आहे. ज्या दिवशी हे जग सोडून दुसरा जग सत्य आहे, हे जग सोडून तो एक बाबा एक सत्य आहे हे जेव्हा कळणार आहे तेव्हा बाकी निश्चित ज्ञानाचा मार्ग कळलाय. जग समजलंय का? अनर्ध्या हे जगत आहे आपलं सर्व. या जगातला अंतरचा तो एक कळायला पाहिजे. अंतरचा कळला की काय होतो? काय दिवस माणूस शरणांगाची आत्म्याची तस करते तो साईट आहे नामची. जैसे अंतरीचे भूता नमिले सर्व समर्था हे काय परमेश्वरी सत्ता शरणांगताची. कोणाची सत्ता आहे? ती शरणांगताची सत्ता आहे. बाकीच्या मार्गामध्ये उत्तर हातात सुद्धा सांगत तर भगवंत सांगतात जे जे भेटे भूत ते मानिते भगवंत. हाच भक्ती योग निश्चित